मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। नारी शक्ती दूत ॲपने स्वतः घरी बसल्या तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या संदर्भातील A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। महिन्याला 1500 रुपये मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही। Google Play Store वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप सर्च करायचा आहे। तो ॲप इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप ओपन झालेला दिसेल। आता या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ज्या लाभार्थ्यांचा अर्ज करायचा आहे त्या लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली काही टर्म आणि कंडिशन देण्यात आलेले आहेत। ते टर्म आणि कंडिशन इथं सबमिट करायचे आहेत। धना ठेवा टिक मार्क केल्यानंतर स्वीकारा यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP कशा पद्धतीने येणार आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे, पूर्ण तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता। मित्रांनो, आता OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। 4 अंकी OTP येईल। 4 अंकी OTP आल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या आणि तो OTP या ठिकाणी प्रविष्ट करा आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर नारी शक्ती ॲप ओपन झालेला दिसेल। सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल जो अपूर्ण आहे तो पूर्ण अपडेट करायचा आहे। त्यासाठी प्रोफाईलची माहिती भरा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करा। आपली माहिती भरण्यामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्यांचं पूर्ण नाव टाका, त्यानंतर ईमेल ID टाका, त्यानंतर जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा आणि तालुका निवडल्याच्या नंतर नारीचा प्रकार म्हणजे टाईप या ठिकाणी नारी शक्तीचा प्रकारमध्ये करायचा आहे। आता इथं मी पूर्ण नाव टाकून देतोय, त्यानंतर ईमेल ID सुद्धा टाकतोय। पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे, A to Z माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कितीही जरी अनाडी माणूस असला तर त्यांना पूर्ण समजून येणार आहे या माहितीमध्ये। आता बघा या ठिकाणी मी ईमेल ID टाकलेला आहे, त्यानंतर तालुका, जिल्हा सर्वप्रथम कोणताही एक जिल्हा इथे सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर आपण तालुका सिलेक्ट करूया। तालुका सिलेक्ट केल्यानंतर नारीचा जो प्रकार आहे, सामान्य महिला असेल, बचत गट असेल, जे काही असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। शक्यतो सामान्य महिलामध्ये जर तुम्ही असाल तर सामान्य महिलाला इथे सिलेक्ट करा। अपडेट माहिती किंवा अपडेट करा यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काही प्रोफाईल आहे तो प्रोफाईल या ठिकाणी अपडेट होईल। तुमच्यासमोर एक दुसरा ऑप्शन या ठिकाणी दाखवेल बघा। इथं परत एकदा काही माहिती राहिलेली असेल म्हणून हा ऑप्शन दाखवला जात आहे। तालुका इथं मी सिलेक्ट केलेला नाही, परत एकदा तालुका इथं सिलेक्ट करून घेतो आणि अपडेट करा यावरती क्लिक करतो। अपडेट करा यावरती क्लिक केल्यानंतर 1 सेकंदाच्या आत तुमच्यासमोर पूर्ण माहिती या ठिकाणी अपडेट झालेली दिसेल। प्रोफाईल अपडेट झालेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आता अर्ज करण्यासाठी खाली नारी शक्ती दूत जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अलो करा। मित्रांनो, आता बघा सर्वप्रथम महिलेचे पूर्ण नाव टाकायचं आहे 1 नंबरला, त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे। आता वडील असेल तर वडील सिलेक्ट करा, पती असेल तर पती सिलेक्ट करा आणि पतीचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। जन्मदिनांक टाकायचे आहे, त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि शहरी असेल ते पूर्ण पत्त्यामध्ये आता सर्वप्रथम जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा, त्यानंतर जी काही ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत या ठिकाणी टाका, त्यानंतर पिनकोड टाका, त्यानंतर तुमचा जो पत्ता असेल तो आधार कार्डवरून पूर्ण पत्ता टाका, मोबाईल नंबर टाका, पिनकोड टाका, त्यानंतर जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर शासनाच्या इतर योजनेअंतर्गत तुम्ही काय लाभ घेत असेल तर इथं होय किंवा नाही मध्ये ऑप्शन असेल। होय किंवा नाही या ठिकाणी असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर विभाग निहाय योजना वगैरे होय जर केला तर तुम्ही त्या ठिकाणी याल। त्यानंतर विवाहित स्थितीमध्ये तुम्ही अविवाहित आहात, निराधार आहात, जे काही असेल ते इथे सिलेक्ट करा। त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव टाका, त्यानंतर बँके खातेधारकांचे नाव टाका, त्यानंतर IFSC कोड टाका, त्यानंतर बँकेचा क्रमांक टाका, त्यानंतर आधार लिंक आहे का तुमच्या बँकेला ते होय किंवा नाही मध्ये सिलेक्ट करा। असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। आधार लिंक असणं आवश्यक आहे कारण हे DBT अंतर्गत पैसे येणार आहेत। नसेल तर लवकर करून घ्या। आता त्यानंतर बघा सर्वप्रथम अपलोड करण्याचे जे डॉक्युमेंट आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, आधार कार्ड, आदिवासी किंवा जन्म पुरावा या ठिकाणी देण्यात आले आहेत। उत्पन्नाचा दाखलाच्या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड टाका, त्यानंतर TC वगैरे तुम्ही टाकू शकता। आदिवासी प्रमाणपत्राच्या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र टाका, बँकेचं पासबुक टाका आणि त्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो इथं लाईव्ह घ्यायचा आहे तुम्हाला। त्यासाठी लोकेशन इथं सबमिट करायचं आहे आणि खाली टर्म आणि कंडिशन जे हमीपत्र आहे त्याला टिक मार्क करा आणि माहिती जतन करा यावरती क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल। सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण माहिती अशाच पद्धतीने मिळणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद।